हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं मी आणि शौर्य या चॅनलमध्ये व एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही आलो इथे जय भवानी रोडला, म्हणजे नाशिक रोडला. तर बऱ्याच दिवसाचं चाललं होतं जायचं अखेर आता आज मुहूर्त लागला. चला म्हटलं मंदिरात जाऊन येऊ. आणि पाऊस पण खूप चालू होता. तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे ना आपल्या तुळजापूरला. तसेच त्याची तीच प्रतिकृती आहे. आणि मंदिर खूप छान आहे. परिसर तर खूप छान आहे. आणि खूप जोरात पाऊस येत होता आणि इथे जरा आता आम्ही देवीचं ओटीचं आणि पूजेचं सामान घेतलं आहे. आणि इथे जरा थोडेसे फोटोशूट केले कुंतीनी. आणि शौर्य बघा कसा भिजत चालला आहे पावसामध्ये ओला होत. त्याला फार आवडतं ओलं व्हायला. सांगतोय मी ओलं होतोय असं, घेऊ नका मला असं, मी चालतोय असं. आणि इथं पायऱ्या पण अशा छान होत्या आणि अशा म्हणजे कोणी आलं ना, वयस्कर व्यक्ती आले, तरुण व्यक्ती आले तरी असं पाय घसरायचा वगैरे आहे पावसात अजिबात भीती वाटत नाही. इतके छान असं त्यांनी केलेलं आहे, असं खरबडीत केलेले आहे असं सांगायचं आहे मला. आणि इथे बघा खांब वगैरे आणि इथं असं आपले देवीचे वाहन सिंह विराजमान आहे. आणि आता गर्दी पण खूप होती. तर आता मंदिर खूप छान आहे. मला आता वेळ नाही मिळाला जास्त, मी एका दिवशी गेली की शूट करेल. आणि पाठीमागेच विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे, ते पण खूप छान आहे. आणि हे आत्ता हल्लीच झालेलं आहे हे मंदिर, काय खूप असे वर्ष नाही झालेले. आणि इथं एका छोट्या बाळाचं फोटोशूट चालू होतं. आणि बघा किती सुंदर अशी देवीचं रूप आहे आणि मूर्ती. तर आमचं घाई गडबडीतच झालं थोडंसं दर्शन. आणि इकडे कार्यक्रम असतात नेहमी महिलांचे, भजनी मंडळ असतात, दररोज संध्याकाळी कार्यक्रम असतात. का इथं मी दर्शन घेते आहे. आणि इथं सिंह ठेवलेलं होता, देवीचं वाहन. आणि त्यावरती मंदिर आहे, म्हणजे छान आहे ना इथे हे ठेवलेलं होतं. शौर्य बघा कसा हात लावतोय. ते वरती जाऊन आणि फोटो काढायचा होता त्याला. आजी मी इथे फोटो काढलाच त्याने फोटो तिथे वरती जाऊन. हे बघा इकडे सगळ्या महिलांनी सेम साड्या घातलेल्या होत्या आणि सेम मेकअप केलेले होते. खूप छान दिसत होतं. असं भजनी मंडळ इथे महिला ग्रुप आहे. झालं आता आमचं छान दर्शन. असं गर्दी भरपूर होती, पण मग आता गर्दी म्हटलं तर आपलं दर्शनच होणार नाही, थांबलं ती गर्दी गर्दी म्हणून. मग आता घेतलं आम्ही दर्शन. बऱ्यापैकी दर्शन झालं, म्हणजे खूप असं लोटालोटी चेंगरी नाही झाली. आणि इथे बघा किती छान इथं महिला ग्रुप होता. छान कार्यक्रम चालू होते हे महिला भजनी मंडळ. आणि इकडे पुरुष भजनी मंडळ. तर इकडे पुरुषांची पण तयारी चालू होती. आणि इकडे आता लेडीजचा कार्यक्रम झाला होता भजनाचा, तर त्यांचं चालू होतं फोटोशूट. आणि इकडे यांची तयारी चालू होती पुरुष भजनी मंडळाची. इकडे बघा किती छान अशी पालखी वगैरे, इथे पालखी पण असते, म्हणजे देवीची वगैरे पालखीत ठेवून अशी मिरवणूक काढतात. आणि इथे बघा ते बाबा वगैरे ते कसे फोटोशूट चाललं होतं, विठ्ठल रुक्मिणी बनवलेलं होतं. आणि हा तुम्हाला ना एकादशीच्या दिवशीचा व्हिडिओ येतो. आता लेट झाला, तब्येत पण बरी नाही त्याच्यामुळे. आता घ्यायचं होतं मला अजून फोटोशूटवरती, पण घाई पण झाली होती आणि पाऊस पण खूप चालू होता. आम्हाला जवळ 9 वाजले होते तिथेच मंदिरामध्ये. आरतीची वेळ झाली होती. म्हटलं चला मग एक जर आरतीला थांबायचं असेल तर मग कसं उशीर होईल म्हटलं. मग त्याच्या अगोदरच, आणि आरतीतून कसं जाता पण येत नाही ना, मग म्हटलं चला अगोदरच आम्ही निघून आलो. आणि इथं छान असं त्या बाजूला जेंट्स, या बाजूला लेडीज. आणि इथे आता कोणती दर्शन घेते. आणि आता झालं आमचं दर्शन वगैरे घेऊन, इथे चालू होतं फोटोशूट आमचं थोडंसं मंदिराच्या बाहेर. आता कुठे गेलं का फोटोशूट तर होतंच आपलं. कारण कसं, आणि इथे त्याच्या बाबांनी, शौर्याच्या बाबा उभे आहेत घेऊन. आणि बघा बाहेरून किती छान नजारा दिसतोय मंदिराचा.
तरी मी बाजूच्या आजूबाजूचे मंदिर नाही घेतले मी. तर 2-3 मंदिरं आहेत तिथे आजूबाजूला समोरासमोर. इथे ना ते शौर्यचे बाबा आणि आजी शौर्य इथे पण फोटोशूट घेतलं थोडं. आणि शौर्यचे पप्पा आणि मम्मी. आणि इथे मी आणि कुंती आणि शौर्य. तर चला, कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग? आणि ब्लॉग पाहिला त्याबद्दल धन्यवाद. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघा आणि सपोर्ट करा. आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. पुन्हा भेटू परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नवीन असाल तर. पुन्हा एकदा बाय.